ही तयारी सध्या सुरू आहे। या शववाहिनीतून अजित पवार यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणलं जाईल, तिथे अंत्यदर्शनासाठी ठेवतील। त्यानंतर अंत्ययात्रा निघेल आणि विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील। इथेही अनेकांना अश्रू अनावर होतात। मोजून 50 लोक असतील। सुमित्रा पवार दिसत आहेत। काल बारामतीत ज्यावेळेला त्या दाखल झाल्या त्यावेळेला अक्षरशः त्या कोलमडून गेल्या होत्या। अधिवेशनासाठी म्हणून त्या दिल्लीत गेल्या होत्या। त्यामुळे दोघेही कामात व्यस्त असताना त्यांचं दोघांचं शेवटचं बोलणं कधी झालं असेल, शेवटची भेट कधी झाली असेल आणि त्या भेटीवेळीही ही आपली शेवटची भेट आहे का असा विचारही त्यांच्या मनात आला नसेल। तर अजितदादा यांचं पार्थिव काटेवाडीकडे त्यांच्या निवासस्थानाकडे रवाना करण्यात आले। मात्र इथेही मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती। अजितदादा अमर रहेच्या घोषणा देताना अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते। अनेकांकडे अजितदादांविषयीच्या वैयक्तिक आठवणी सुद्धा आहेत, कारण अजित पवार हे पहाटेपासून कामाची सुरुवात करताना प्रत्येक कार्यकर्ता असू दे किंवा एखादा गरीब व्यक्ती असू दे, आपली समस्या त्यांच्यापर्यंत घेऊन आला की ती समस्या सोडवण्यासाठी ते थेट त्या व्यक्तीकडून सर्व माहिती घेऊन अधिकाऱ्यांना दटावायचे, हे काम पूर्ण करा अशा सूचना द्यायचे। त्यामुळेच प्रत्येक व्यक्ती, अगदी तळागाळातली व्यक्ती अजितदादांशी वैयक्तिकरित्या जोडली गेली होती।